आजच्या चर्चेत आपले स्वागत आहे. आज आपल्यासमोर आहेत बी.एड अभ्यासक्रमाच्या काही नोट्स. आता वरवर पाहता या खूप थेअरी वाटू शकतात, म्हणजे एकदम कोरड्या आणि पुस्तकी. पण आजच्या चर्चेत आपलं मिशन आहे की ह्या कोरड्या वाटणाऱ्या मुद्द्यांमागे दडलेलं शिक्षणाचं खरं सुपर पॉवर शोधून काढायचं. शिक्षण खरंच एक व्यक्ती, समाज आणि राष्ट्र घडवू शकतं का? चला याचा शोध घेऊया. आणि मला वाटतं हे मिशन खूपच रंजक आहे. कारण आपण अनेकदा शिक्षणाला कसं पाहतो, तर नोकरी मिळवण्याचं किंवा परीक्षा पास करण्याचं एक साधन. पण ह्या नोट्स आपल्याला आठवण करून देतात, की शिक्षणाची ताकद यापेक्षा खूप मोठी आहे. ती आपल्या अस्तित्वाच्या म्हणजे अगदी मुळाशी जोडलेली आहे. बरोबर. चला तर मग अगदी मुळापासूनच सुरुवात करूया. या नोट्समध्ये सुरुवातीलाच व्यक्ती आणि समाज यांच्या नात्याबद्दल एक खूप सुंदर कल्पना मांडली आहे. समाज म्हणजे सामाजिक संबंधांनी विणलेले एक जाळं. हे वाक्य खूप साधं आहे, पण खूप काही सांगून जातं, नाही का? हो. आणि शिक्षण या जाळ्याला विणणारा एक प्रकारे धागा आहे. आपण जन्माला येतो तेव्हा एकटे असतो, एक स्वतंत्र व्यक्ती. पण शिक्षण आपल्याला इतरांशी कसं जोडायचं, या जाळ्याचा एक मजबूत आणि अर्थपूर्ण भाग कसा बनायचं, हे शिकवतं. शिक्षणामुळेच एक व्यक्ती समूहाचा आणि पर्यायानं समाजाचा भाग बनते. इथे एक आकृती पण दिली आहे, जी हे नातं खूप छान दाखवते. व्यक्ती, मग समूह आणि मग समाज. आणि शिक्षण या तिघांना जोडणारा पूल आहे. पण यात एक मुद्दा आहे जो मला खूप महत्वाचा वाटतो. तो म्हणजे सामाजिक आंतरक्रिया. हा शब्द थोडा जड वाटतो. हो वाटतो, पण याची कल्पना खूपच प्रभावी आहे खरं तर. सोप्या भाषेत सांगायचं तर शिक्षण आपल्याला सामाजिक गिरगीट बनवतं. पण रंगासाठी नाही, तर चांगल्या प्रकारे जुळवून घेण्यासाठी. म्हणजे विचार करा, एखादी व्यक्ती गावातून शिकून मोठ्या शहरात नोकरीसाठी जाते. तिथली भाषा, राहणीमान, विचार करण्याची पद्धत सगळं वेगळं असतं. हो, अगदी. अशा वेळी शिक्षणच तिला तिथे जुळवून घेण्याची, तिथल्या वातावरणात मिसळून जाण्याची आणि यशस्वी होण्याची क्षमता देतं. ते आपल्याला सामाजिकदृष्ट्या लवचिक बनवतं. अगदी. आणि ही लवचिकता फक्त व्यक्तीपुरती मर्यादित राहत नाही. जेव्हा एक व्यक्ती नवीन वातावरणात जुळवून घेते, तेव्हा ती तिथल्या समूहात नवीन विचार आणि अनुभव घेऊन येते. यामुळे तो समूह अधिक समृद्ध होतो आणि असे अनेक समृद्ध समूह मिळून समाजाला पुढे घेऊन जातात. ही एक साखळी आहे जी एका शिक्षित व्यक्तीपासून सुरू होते. हे तर झालं व्यक्ती आणि समाजापुरतं. पण जर करोडो शिक्षित व्यक्ती एकत्र आल्या, तर याचा परिणाम देशाच्या पातळीवर कसा दिसतो? या नोट्समध्ये याबद्दल काही सांगितलंय का? हो, सांगितलंय. आणि इथेच आपण एका मोठ्या आणि शक्तिशाली संकल्पनेकडे येतो. ती म्हणजे कल्याणकारी राज्य किंवा वेलफेअर स्टेट.
कल्याणकारी राज्य हा शब्द खूप मोठा वाटतो, पण रोजच्या जगण्यातल्या शिक्षणाचा आणि एवढ्या मोठ्या राष्ट्रीय संकल्पनेचा थेट संबंध कसा काय असू शकतो? खूप चांगला प्रश्न आहे. याला असं समजूया, सरकार दोन प्रकारचं असू शकतं. एक वॉचमन सरकार, जे फक्त देशाच्या सीमांचं रक्षण करतं आणि कायदा व्यवस्था सांभाळतं. आणि दुसरं पालक सरकार, जे घरातल्या प्रत्येक सदस्याची काळजी घेतं, त्याचं आरोग्य, शिक्षण, विकास. अच्छा. कल्याणकारी राज्य म्हणजे हे पालक सरकार, आणि या पालकासाठी आपलं मूल शिकून मोठं व्हावं यापेक्षा मोठी गोष्ट कोणती असू शकते. म्हणून शिक्षण हे कल्याणकारी राज्याच्या केंद्रस्थानी आहे. वाह! ही कल्पना खूपच छान आहे. या नोट्समध्ये मार्टिन ल्युथर किंग यांचा एक विचार पण आहे, जो याला पूरक आहे. ते म्हणतात, राष्ट्राची प्रगती त्याच्या किल्ल्यांवर अवलंबून नसते. तर सुशिक्षित, सुसंस्कृत आणि चारित्र्यवान नागरिकांवर अवलंबून असते. बरोबर. म्हणजे खरी संपत्ती माणसं आहेत, भिंती नाहीत. आणि या माणसांवर केलेला खर्च हा खर्च नसून गुंतवणूक आहे. हा विचार प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ अल्फ्रेड मार्शल यांनी मांडला. मला वाटतं हा या चर्चेतला सर्वात क्रांतिकारक मुद्दा आहे. आजही जेव्हा सरकार बजेटमध्ये शिक्षणासाठी पैसे देते, तेव्हा अनेक जण त्याला खर्च म्हणून पाहतात. पण मार्शल यांचा दृष्टिकोन आपल्याला सांगतो की हा खर्च नाही, हे देशाच्या भविष्यासाठी केलेले एक FD आहे, म्हणजे फिक्स्ड डिपॉझिट. फिक्स डिपॉझिट. हे जरा आणखी सोपं करून सांगाल का? नक्कीच. आपण बँकेत FD ठेवतो तेव्हा आपल्याला त्यावर व्याज मिळतं, बरोबर? त्याचप्रमाणे शिक्षणावर गुंतवलेल्या पैशांवर देशाला चक्रवाढ व्याजाने परतावा मिळतो. तो परतावा म्हणजे काय? तर नवीन शोध लावणारे शास्त्रज्ञ, उत्तम उपचार करणारे डॉक्टर, देशाला पुढे नेणारे इंजिनियर आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे योग्य निर्णय घेणारा एक सुजाण समाज. स्वातंत्र्यानंतर जपान, अमेरिका, ब्रिटन या देशांनी हेच केलं. त्यांनी शिक्षणात प्रचंड गुंतवणूक केली आणि आज ते कुठे आहेत हे आपण पाहतच. म्हणजे देशाची आर्थिक प्रगती आणि शिक्षण हे हातात हात घालून चालतात. कुशल मनुष्यबळ, नवीन तंत्रज्ञान स्वीकारण्याची क्षमता, उत्पादकता वाढवणं, या सगळ्याचा पाया शिक्षणच आहे. बरोबर. एक अशिक्षित समाज नवीन तंत्रज्ञानाला घाबरतो, पण एक सुशिक्षित समाज त्याचा स्वीकार करतो, त्यात बदल करतो आणि त्याचा वापर देशाच्या प्रगतीसाठी करतो. त्यामुळे शिक्षण देशाच्या आर्थिक विकासाचा केवळ पाया रचत नाही, तर त्यावर एक मजबूत इमारत उभी करतं. ठीक आहे. म्हणजे शिक्षण देशाच्या तिजोरीत भर टाकतं, हे स्पष्ट झालं. पण पैसाच सर्व काही नाही, की नाही? जुन्या रूढी परंपरांमध्ये अडकलेला समाज आर्थिकदृष्ट्या प्रगत होणंही खरंच विकसित म्हणता येईल का? मला वाटतं इथेच या नोट्समधला पुढचा मुद्दा सामाजिक परिवर्तनाचा महत्वाचा ठरतो. तुम्ही अगदी अचूक मुद्दा पकडला आहे. शिक्षण केवळ आहे ती परिस्थिती टिकवून ठेवण्याचं काम करत नाही, तर समाजाला मुळापासून बदलण्याची ताकद ठेवतं. ते समाजाला पुढे घेऊन जातं. माझ्या स्वतःच्या BEdच्या वर्गात एक गंमत झाली होती. आमच्या सरांनी विचारलं, तुम्ही मुलांना फक्त इतिहास शिकवणार आहात की इतिहास घडवायला? तो प्रश्न या सामाजिक परिवर्तनाच्या कल्पनेचा सार आहे. वा, खूपच छान उदाहरण आहे हे. या नोट्समध्ये डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचं एक वाक्य आहे. माणसे बदलण्याचे शिक्षण हे मोठे साधन आहे. म्हणजे समाज बदलायचा असेल तर आधी लोकांची मनं, त्यांची मानसिकता बदलावी लागेल. आणि हे काम शिक्षण करतं. अगदी. सामाजिक परिवर्तन म्हणजे काय? तर समाज रचनेत, लोकांच्या विचारसरणीत होणारे मूलभूत बदल. उदाहरणार्थ, स्वातंत्र्यानंतर भारतात लोकशाही मूल्य रुजवायची होती. स्वातंत्र्य, समता, बंधुता ही मूल्य संविधानात लिहून ठेवली, पण ती लोकांच्या मनात कशी उतरणार? हे काम शिक्षणाने केलं. पाठ्यपुस्तकांमधून, वर्गातल्या चर्चांमधून ही मूल्य पुढच्या पिढीपर्यंत पोहोचली. चुकीच्या गोष्टींना नाकारायलाही शिकवतं, बरोबर? हो, आणि शिक्षणाची दुसरी महत्त्वाची भूमिका आहे. बालविवाह, जातीय भेद, अंधश्रद्धा यांसारख्या समाजाला मागे खेचणाऱ्या रूढी आणि परंपरांवर प्रश्न विचारायला शिक्षणच शिकवतं. ते आपल्याला तार्किक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन देतं. हे असं का आहे, हा प्रश्न विचारण्याची हिंमत शिक्षण देतं. आणि जेव्हा समाज प्रश्न विचारायला लागतो, तेव्हा बदलाची सुरुवात होते. पण आजच्या काळात फक्त जुन्या रूढी बदलून भागत नाही. टेक्नॉलॉजी रोज जग बदलते आहे. मग या बदलासाठी लोकांना तयार करण्याची जबाबदारी पण शिक्षणाचीच आहे, नाही का? नक्कीच. आज आपण डिजिटल युगात जगत आहोत. प्रत्येक क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. या बदलत्या जगाशी जुळवून घेण्यासाठी लोकांना सतत नवीन कौशल्य शिकणं गरजेचं आहे. शिक्षण लोकांना केवळ नोकरीसाठी तयार करत नाही, तर एका वेगाने बदलणाऱ्या समाजाचा सक्रिय आणि उपयुक्त घटक म्हणून जगण्यासाठी तयार करतं. तर मग या सगळ्याचा अर्थ काय?
आपण व्यक्ती आणि समाजाच्या नात्याबद्दल बोललो, शिक्षणाने देशाची आर्थिक प्रगती कशी होते हे पाहिलं आणि ते समाजात बदल कसे घडवते हेही समजून घेतलं. या सर्व चर्चांचा शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा धागा कोणता? या सगळ्याच्या केंद्रस्थानी काय आहे? या सगळ्याच्या केंद्रस्थानी आहे माणूस. आणि म्हणूनच या नोट्सचा शेवट मानवी विकासाच्या म्हणजे ह्युमन डेव्हलपमेंटच्या संकल्पनेने होतो. कारण व्यक्तीचा विकास झाला तरच समाजाचा आणि राष्ट्राचा विकास होऊ शकतो. या नोट्समधली मानवी विकासाची व्याख्या मला खूप आवडली. त्यात म्हटलंय की मानवी विकास म्हणजे केवळ आर्थिक प्रगती नाही. ज्ञान आणि जीवनमूल्यांचा आदर यांचा मिलाफ म्हणजे मानवी विकास होय. आपण अनेकदा विकासाला फक्त पैशांशी किंवा जीडीपीशी जोडतो. हो, पण ही एक सर्वांगीण व्याख्या आहे. यात केवळ भौतिक प्रगती अपेक्षित नाही, तर व्यक्तीचा बौद्धिक, भावनिक आणि नैतिक विकासही अपेक्षित आहे. एक व्यक्ती किती कमवते यापेक्षा ती एक चांगली, संवेदनशील आणि जबाबदार व्यक्ती आहे का, हे जास्त महत्त्वाचं आहे. आणि शिक्षण हेच काम करतं. आणि यात केवळ पुस्तकी ज्ञानाचा समावेश नाही असं दिसते. आरोग्य, स्वच्छता, कुटुंब कल्याण यांसारख्या विषयांचाही उल्लेख आहे. अजिबात नाही, कारण एक निरोगी आणि जागरूक व्यक्तीच स्वतःचा आणि समाजाचा विकास करू शकतो. म्हणून शिक्षण हे केवळ मेंदूचा नाही, तर संपूर्ण व्यक्तिमत्वाचा विकास करण्यावर लक्ष केंद्रित करतं. प्राथमिक शिक्षणापासून ते उच्च शिक्षणापर्यंत प्रत्येक टप्प्यावर व्यक्तीला एक अधिक चांगला माणूस बनवण्याचा प्रयत्न केला जातो. थोडक्यात सांगायचं तर मानवी विकास आणि राष्ट्रीय विकास या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. एक सुशिक्षित आणि विकसित व्यक्तीच राष्ट्राच्या विकासात प्रभावी योगदान देऊ शकते. आपण एकाला दुसऱ्यापासून वेगळं करूच शकत नाही. अगदी बरोबर. ज्या देशात मानवी विकासावर लक्ष केंद्रित केलं जातं, तो देश आपोआपच प्रगतीच्या दिशेने वाटचाल करतो. शिक्षण हा मानवी विकासाचा पाया आहे आणि मानवी विकास हा राष्ट्रीय विकासाचा पाया आहे. ही साखळी समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. अच्छा, या चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट झाली. या बीएडच्या नोट्स वरवर जरी अभ्यासक्रमाचा भाग वाटत असल्या तरी त्या शिक्षणाकडे एक व्यापक दृष्टिकोनातून पाहतात. शिक्षण हे केवळ अभ्यासक्रम पूर्ण करण्याची किंवा नोकरी मिळवण्याची प्रक्रिया नाही, तर ते व्यक्तीला समाजाशी जोडणारं, राष्ट्राला सक्षम करणारं आणि सरतेशेवटी मानवाचा सर्वांगीण विकास साधणारं एक शक्तिशाली साधन आहे. खरंय, या नोट्स शिक्षणाच्या भूमिकेचे एक समग्र नकाशाच आपल्यासमोर ठेवतात. ते आपल्याला आठवण करून देतात की एका वर्गात जे घडतं त्याचे पडसाद संपूर्ण देशाच्या भवितव्यावर कसे उमटू शकतात. कोठारी आयोगाचं ते प्रसिद्ध वाक्य, भारताचे भवितव्य तिच्या वर्गखोल्यांमध्ये घडत आहे. हो, हे किती खरं आहे हे यातून पटतं. तर आपण या नोट्समधल्या कोरड्या वाटणाऱ्या मुद्द्यांमागचं सुपर पॉवर शोधण्याचं मिशन घेऊन निघालो होतो आणि मला वाटतं ते आपल्याला सापडलंय. पण या चर्चेच्या शेवटी एक विचार करण्यासारखा प्रश्न उरतो. या नोट्समध्ये शिक्षणाची जी उदात्त उद्दिष्टे आणि कार्य मांडली आहेत ती आजही तितकीच प्रासंगिक आहेत. पण आजच्या बदलत्या जगात ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या आपल्या पद्धती, आपला अभ्यासक्रम, आपली परीक्षा पद्धत ही किती प्रभावी आहे? हा खूप महत्वाचा आणि विचार करायला लावणारा प्रश्न आहे. आणि त्याला जोडून दुसरा प्रश्न, या पारंपरिक उद्दिष्टांव्यतिरिक्त आजच्या गुंतागुंतीच्या काळात जिथे माहितीचा महापूर आहे आणि खरी खोटी माहिती ओळखणं अवघड झालं आहे, तिथे शिक्षणाच्या यादीत आणखी कोणती नवीन उद्दिष्टे जोडली गेली पाहिजेत? उदाहरणार्थ, चिकित्सक विचार करण्याची क्षमता म्हणजे क्रिटिकल थिंकिंग, किंवा डिजिटल साक्षरता, किंवा भावनिक बुद्धिमत्ता इमोशनल इंटेलिजन्स यावर विचार करायला हवा. कारण वर्गखोल्यांमध्ये जे घडेल त्यावरच देशाचं भवितव्य ठरणार आहे.